हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ज्ञानदीप अकॅडमी. माय नेम इज मोहित सावंत. तुम्ही जर UPSC किंवा MPSCची तयारी करणार असाल, तर काही बेसिक टप्पे तयारीच्या सुरुवातीला तुमचे क्लिअर असले पाहिजे. आणि तेच टप्पे सांगण्यासाठी मी एक सीरीज घेऊन आलोय तुमच्यासमोर, ज्या सीरीजचं नाव आहे क्रॅक UPSC MPSC इन युअर फर्स्ट अटेम्प्ट. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की अंडरस्टँड द एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न समजल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. तर UPSC किंवा आता नवीन MPSC असेल, तर त्याच्यात एक्झाम पॅटर्न काय असतो? पूर्व परीक्षा असते, जी टोटल 400 मार्काची असते. 200 मार्काचा GSचा सब्जेक्ट असतो, 200 मार्काचा CSATचा सब्जेक्ट असतो. पण क्वालिफाईंग फक्त GS वरच होत असतं. बरोबर? त्याच्यानंतर मुख्य परीक्षा असते, की ज्याच्यात 4 तुमचे GSचे पेपर असतात, 250 मार्काचे ईच, ते झाले 1000 मार्क. त्याच्यानंतर तुमचा ऑप्शनलचा सब्जेक्ट असतो 500 मार्काचा. त्याच्यानंतर तुमचा एसीचा सब्जेक्ट असतो 250 मार्काचा. अशी टोटल 1750 मार्काची मुख्य परीक्षा असते. आणि नंतर मुलाखतीचा टप्पा, की जो 275 मार्काचा असतो. असं एकूण तुम्हाला जर फायनल याच्यात रिझल्ट आणायचा असेल, तर तुम्हाला मुख्य आणि मुलाखतीचे मार्क मोजले जातात आणि ते असतात तुमचे 225 पैकी 2025 पैकी. ओके, 1750 आणि 275 त्याच्यातून फायनल रिझल्ट येतो. तर या वर्षीचा जो फायनल रिझल्ट आहे UPSCचा, तुमच्या माहितीसाठी सांगतो की 947 मार्क हा कट ऑफ लागलाय जनरल कॅटेगरीचा. म्हणजे 947 मार्क तुम्हाला असतील तर तुम्ही UPSC रँक होल्डर आहात. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. हीच माहिती अजून डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओजमध्ये दिली आहे, ते पण नक्की बघा. थँक यू सो मच.